बीडमध्ये मुख्यतः सोयाबीनचं पीक घेतलं जातं। मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, तर यावर्षी आता पाऊस नसल्यामुळे उन्हाचा परिणाम पिकांवरती होतोय। आधीच जून महिन्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी 15 दिवसांआधी सोयाबीनची पेरणी केली। मात्र गेल्या 12 दिवसांपासून पावसानं ओढ घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं हेच सोयाबीनचं पीक आता धोक्यात आल्याचं दिसून येतंय। दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। पंधरा दिवसापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती सोयाबीनची, आपण जर बघितलं तर आता ते सोयाबीन उगवलेलं आहे। मात्र गेल्या आठवड्याभर उलटून गेला आहे पावसाला, आणि पाऊस न पडल्यामुळे कुठेतरी आता सोयाबीनचे पिकं माना टाकतात की काय अशी परिस्थिती दिसायला लागली आहे। कारण आधीच पाऊस नसताना शेतकऱ्यांनी पेरणीला वेळ लावला होता, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर सोयाबीनची पेरणी जिल्हाभरात करण्यात आली होती। मात्र आता पेरणी केल्यानंतर जे सोयाबीन उगवले ते देखील धोक्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। नेमकं काय पावसाचा परिस्थिती आहे? पाऊसच नाही ना, 10-12 दिवस झालं कस तरी एका पावसावर पेरण्या केल्या, ते उगून निघाला, आता जायच्या मार्गावर लागले ते। किती दिवसात पाऊस पडला पाहिजे, नाहीतर हे पीक 4-8 दिवसात पाऊस नाही पडला तर ह्याला पाळी घालावं लागते। पेरणीच्या टायमाला पाऊस ओली ओली येत होता, पण आता कसं आहे, पुढल्या धरणावर आपण पेरलेलं आहे, पण ते आता पाऊस उघडून बसलाय। आता पावसाशी आलं तर बरं, नाही तर काय करणार। पाऊस नाही पडल्यास कुठेतरी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभा टाकते की काय अशी परिस्थिती नक्कीच निर्माण होण्याची शक्यता आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, बीड।